तर शेतकरी बंधू, मी पांडुरंग सर्वोदय कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकाचे उत्पादन वाढीचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरे सूत्र पाहणार आहोत. या दुसऱ्या सूत्रामध्ये आपण पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे. योग्य वेळेवर जर पेरणी केली तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. याविषयी आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करा. आपण जिरायती किंवा कोरडो हरभऱ्याची पेरणी ही जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असतानाच, म्हणजे आपले खरीप हंगामातील पीक काढल्यानंतर लगेच ताबडतोब सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जास्तीत जास्त 10 ऑक्टोबरपर्यंत करणे आवश्यक आहे. हरभरा पिकाच्या पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या काळास जो काही पाऊस पडतो त्या पावसाचा आपल्या जिरायत हरभऱ्याच्या उगवणीसाठी आणि वाढीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणून जिरायत हरभऱ्याची पेरणी करताना ही शक्यतो सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आणि 10 ऑक्टोबरपर्यंत करणे आवश्यक आहे. जिरायत क्षेत्रामध्ये पेरणी करत असताना त्या ठिकाणी जे काय आपण बियाण्याची पेरणी करत आहे ते बियाणे 10 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणे आवश्यक आहे. कारण त्या ठिकाणी जमिनीतील ओलावा कमी झालेला असतो आणि आपण जर वरच्या कमी खोलीवर जर बियाणे पेरले तर त्या ठिकाणी त्या बियाण्याला ओलावा न मिळाल्यामुळे ते बियाणे उगवणार नाही किंवा उगवले तरी म्हणावे तसे ते बियाणे जमिनीच्या वर कोंब निघून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची झाडं मिळणार नाहीत. म्हणून शेतकरी बांधवांना विनंती आहे की कोरडवाहू किंवा जिरायती हरभऱ्याची पेरणी ही शक्यतो 10 सेंटीमीटर खोलीवर करावी. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते बागायत क्षेत्रामध्ये जर आपण हरभरा पिकाची पेरणी करत असेल तर ती हरभरा पिकाची पेरणी कधी करायची. बागायत क्षेत्रामध्ये आपण पाणी देण्याची सोय असते, त्यामुळे त्या ठिकाणी आपण आपल्या शेतामध्ये 20 ऑक्टोबरपासून ते 10 नोव्हेंबरपर्यंत हरभरा पिकाची पेरणी करू शकतो. परंतु बागायती पिकाची पेरणी करत असताना त्या ठिकाणी हरभऱ्याचे दाणे हे जास्तीत जास्त 5 सेंटीमीटर खोलीपर्यंत जातील, या हिशोबानंच आपण पेरणी करणे आवश्यक आहे. जर आपण जास्त खोलीवर पेरणी केली तर त्या ठिकाणी आपण पाणी दिलेले असल्यामुळे बियाण्यावर बुरशी वाढू शकते, त्या ठिकाणी बियाण्याची उगवण शक्ती कमी होऊ शकते. म्हणून शक्यतो बागायती क्षेत्रामध्ये पेरणी करत असताना ते बियाणे 5 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरावे, त्यामुळे त्या ठिकाणी त्याची उगवण शक्ती चांगली होऊ शकते. पेरणी जास्त उशिरा झाल्यास तर आपल्या तापमानामध्ये कमी होऊन तापमान मोठ्या प्रमाणावर थंडीमुळे कमी होते आणि त्या ठिकाणी उगवण उशिरा होऊ शकते. त्याबरोबर त्याच्या उगवण शक्तीवर परिणाम होऊन बियाण्याची उगवण शक्ती कमी होऊ शकते. म्हणून शक्यतो 10 नोव्हेंबरच्या नंतर हरभरा पिकाची पेरणी करू नये. पिकाची वाढ कमी होऊन त्या ठिकाणी जर आपण उशिरा पेरणी केली तर पिकाची वाढ कमी होते, फांद्या फुले घाटे लागण्याचे प्रमाण कमी होते आणि एकंदरीतच आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. म्हणून यासाठी जिरायती तसेच बागायती हरभऱ्याची पेरणी ही योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करत असताना 2 ओळीतील अंतर हे 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर राहील, अशा हिशोबाने आपण पेरणी करावी. आणि पेरणी करत असताना आपल्या शेतामध्ये दर हेक्टरी 3,33,000 ही काय दर हेक्टरी अपेक्षित झाडांची संख्या आहे, ती संख्या राखता येईल या हिशोबानं आपण आपल्या बियाण्याची पेरणी करावी. त्याबरोबरच आपण हरभरा बियाण्याची पेरणी करत असताना त्या ठिकाणी जर रुंदवरंबा सरी किंवा पट्टा पद्धतीचा वापर करून जर पेरणी केली तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल. जर आपण वरंबा सरी पद्धतीने जर पेरणी केली तर त्या ठिकाणी 4 तासानंतर आपण एक सरी पाडून त्या सरीमधून जास्तीचे पाणी आपल्या शेताबाहेर काढण्याची सोय करतो. त्याबरोबरच त्या सरीमध्ये मुरलेले पाणी आपल्या पिकाला ज्यावेळेस आपल्याला पाण्याची सोय नसते किंवा जमिनीतील ओलावा कमी होतो त्या कालावधीमध्ये ते त्या सरीमध्ये मुरलेले पाणी आपल्या पिकाला उपलब्ध होऊ शकते. त्याबरोबरच त्याचा मोठा फायदा म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण योग्य प्रमाणात पट्टा सोडल्यामुळे त्या सरीमुळे पट्टा सुटतो आणि त्यामुळे आपल्या पिकामध्ये हवा खेळती राहते, झाडांना योग्य पद्धतीने सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे झाडांची वाढ होण्यास, झाडांना फुले फळे लागण्यास, घाटे लागण्यास त्या ठिकाणी त्याची चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते. त्याबरोबरच आपण हरभरा पिकाला पाणी देत असताना त्या ठिकाणी आपण तुषार सिंचनचे पाईप टाकण्यासाठी त्या सरीचा वापर करू शकतो. त्याबरोबरच आपण फवारणीसाठी
ज्यावेळेस पिकामध्ये शिरतो त्यावेळेस आपणाला त्या सरीमधून चालण्यास सोयीस्कर होईल. म्हणजे पट्टा पद्धतीने किंवा सरीवरंबा पद्धतीने जर आपण पेरणी केली तर त्या ठिकाणी आपणाला आंतरमशागतीचे कामे करणे, त्याबरोबरच पाण्याचे नियोजन करणे यासाठी त्या गोष्टीचा फायदा होऊन आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. त्याबरोबरच समजा आपल्याकडे तुषार सिंचनाची सोय नसेल तर आपण त्या रिकाम्या सोडलेल्या सरीमधून पद्धतीने पाणी देऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन करू शकतो. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की हरभरा पिकाची पेरणी ही वेळेवर करावी. शक्यतो त्या पेरणी करत असताना रुंद वरंबा सरी पद्धतीचा किंवा पट्टा पद्धतीचा वापर करून त्या ठिकाणी जर पेरणी केली तर आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होण्यास मदत होईल. धन्यवाद.